नमस्कार, मी नैना. कशा आहेत सगळे? परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या जगामध्ये ना खूप लोकं आहेत आणि त्या लोकांना सुख पाहिजे असतं. मग त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार आहेत. त्यासाठी दुसऱ्या लोकांना त्रास झाला किंवा मनस्ताप झाला किंवा दुःख झालं, तरी अशा लोकांना काहीच फरक पडतो. त्यांना फक्त त्यांचं सुख पाहिजे असतं. त्या लोकांना काहीच फरक पडत नाही की तुम्हाला किती त्रास होतोय किंवा तुम्हाला त्या वागण्याचा मनस्ताप होतोय. असं त्यांना काहीच पडलेले नसते. त्यामुळं अशा लोकांसोबत कसं वागायचं किंवा अशा लोकांना कसं हँडल करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ हा माझा कसा वाटला आहे. आणि हे जर तुम्हाला सगळे पॉईंट्स जर पटले असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, अशा लोकांसोबत तुम्हाला कसे वागायचे आहे. पहिलं तर म्हणजे असे लोकं कोणाचाच विचार करत नाहीत किंवा ते तुमचा विचार करतील अशी अपेक्षा तुम्ही करणं सोडून द्या. कारण त्यांना कोणाचं काहीच पडलेलं नसतं. त्यांना कोण किती मनस्ताप होतोय, किती दुःख होतंय किंवा तो व्यक्ती आपल्याबद्दल चांगला विचार करतोय असं म्हणून ते जर चांगलं वागण्याचा प्रयत्न करतील असं जर तुम्हाला वाटत असेल, तरी ही अपेक्षा करणं तुम्ही सोडून द्या. तुमची काळजी, प्रेम, स्तुती हे तुम्ही विसरून जा त्या माणसाकडं. कारण त्या लोकांना काहीच जर फरक पडत नसेल, तर ते लोकं तुमची काळजी, तुमच्याबद्दलचं प्रेम किंवा तुमच्याबद्दलची स्तुती कसं काय करतील. त्याच्यामुळं तुम्ही त्यांच्याबद्दलचं जे काही मत आहे ते आत्ताच सोडून द्या आणि अशा लोकांपासून दूर राहायचा प्रयत्न करा. पुढचा म्हणजे त्यांना तुम्ही वेळ देऊ नका किंवा त्यांना तुम्ही जास्त महत्त्व देत बसू नका. कारण ते लोकं स्वार्थी आहेत. तुमचा स्वार्थ तुमच्याकडून जर त्यांचं काम झालं तर ते तुम्हाला लगेच सोडून जातील. त्यांचा स्वार्थ साधल्यानंतर ते तुम्हाला अजिबात सुद्धा बघणार नाहीत किंवा विचारणार नाहीत. त्याच्यामुळं तुम्ही त्यांना जास्त वेळ देत बसू नका, जास्त त्यांना महत्त्व देत बसू नका. आणि तुम्हाला जर तुमची बाजू मांडायची असेल तर तुम्ही चांगल्या व्यक्तीसोबत मांडा. पण अशा स्वार्थी लोकांसमोर तुम्ही तुमची बाजू मांडत बसू नका. कारण त्यांना तुमचे काही फरक पडत नाही. तुम्ही कितीही त्यांना ओरडून सांगितले किंवा कितीही मनापासून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, तरी अशा लोकांना काहीच फरक पडत नसतो. त्याच्यामुळं तुम्ही त्या अशा व्यक्तींना तुमची बाजू मांडत बसू नका. जास्तीत जास्त त्या लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण ते लोकं कसे वागतील हे तुम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे. त्याच्यामुळे अशा लोकांसोबत जास्त राहू नका. याचा तुम्हाला जास्त मनस्ताप होणार आहे, तुम्हाला जास्त त्रास होणार आहे. त्याच्यामुळे अशा लोकांपासून जास्तीत जास्त लांब राहायचा प्रयत्न करा. की कोणतेही लोकं असतील, त्या लोकांना तुम्ही गुंतून राहू नका किंवा इमोशनली अटॅच होऊ नका. कारण अशा लोकं तुम्ही कितीही प्रेमाने वागले, तुम्ही कितीही काळजी दाखवली, तर त्यांचा स्वार्थ साधल्यानंतर ते अजिबात तुमच्यासोबत राहणार नाहीत. त्याच्यामुळं स्वार्थी लोकांपासून आजच दूर राहा आणि स्वार्थी लोकांच्या गुंतून राहू नका किंवा इमोशनली अटॅच राहू नका. स्वतःचा जे काही सुख असेल, ते तुम्ही स्वतःमध्ये आनंद राहण्याचा प्रयत्न करा किंवा ते लोकं कसे वागतात त्याच्यामुळं तुम्ही स्वतः जे काही आहात किंवा तुमचं नेचर आहे, तुम्ही बदलायचा अजिबात प्रयत्न करू नका. ते लोकं तसे आहेत म्हणून तुम्ही बदलायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जसे आहात तसे तुम्ही तुमच्या स्वभावामध्ये किंवा तुमच्या नेचरमध्ये तुम्ही खुश राहण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही कोणाला मदत करत असाल, तर त्याचा जर स्वभाव तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही अजिबात मदत करू नका. कारण तुम्ही मदत केलेली त्याला काही फरक पडत नसतो. त्यांचा स्वार्थ झाला की ते तिथून निघून जातात. तुमच्या मदतीची त्यांना म्हणजे नंतरनी आठवण पण नसते किंवा ते तुम्हाला बोलून पण दाखवणार नाहीत की तुम्ही मदत केली होती, किंवा काय असं काहीच म्हणणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीला मदत करण्याच्या पूर्वी 100 वेळेस विचार करा आणि मगच तुम्ही अशा स्वार्थी लोकांपासून जर तुम्हाला ते वाटत असेल की ते तुमचा फायदा घेतात किंवा मदत केल्यानंतर त्यांना काहीच फरक पडणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर अशा लोकांपासून दूर राहा आणि त्यांना मदत करू नका. त्याचा तुम्हाला जास्त मनस्ताप आणि दुःख होणार आहे. त्याच्यामुळे अशा लोकांपासून आजच दूर राहा, त्यांना मदत करू नका. आणि तुम्हाला जर त्या लोकांचा स्वभाव माहीत असेल किंवा जर तुम्हाला स्वभाव कळला असेल, तर त्या लोकांपासून दूरच राहा. काही वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला कळतच असेल की ते लोकं जर तुमचा स्वार्थ किंवा तुमचा फायदा घेत असतील, तर अशा लोकांपासून आजच दूर राहा. तर म्हणजे त्यांना वेळ देत बसू नका किंवा त्यांना जास्त महत्त्व देत बसू नका. तुम्ही कितीही काही केलं, कितीही त्यांना प्रेमाने वागलं किंवा कितीही त्यांचा आदर केला, तरी त्यांना काही फरक पडत नसतो. ते तुमचा फायदा घेतात म्हणजे घेतातच. कारण त्यांचा स्वभाव आहे तो. त्याच्यामुळं तुम्ही एक लक्षात ठेवा की
त्या लोकांसोबत तुम्हाला जशाच तसे वागायचे आहे. ते जर लोकं तुमचा फायदा घेत असतील, तर नक्की तुम्ही म्हणजे असं नको की ते तुमचा फायदा घेतात म्हणून तुम्ही पण त्यांचा फायदा घेणार, असं नको. जसा तुमचा स्वभाव आहे, जसं तुमचं नेचर आहे, तसंच तुम्ही ठेवलं पाहिजे. जे लोकं स्वार्थी किंवा मतलबी आहेत, अशा लोकांसोबत तुम्ही जशाच तसे वागलात, तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे किंवा असे लोकं तेव्हाच सुधारणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जर स्वार्थी किंवा मतलबी लोकांसोबत वागायचं असेल, तर जसाच तसा वागा. त्या लोकांसोबत गुंतून राहू नका किंवा त्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका. स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतःचं कसं नेचर आहे तसंच तुम्ही ठेवा. त्या लोकांसाठी तुम्ही स्वतःला बदलायचा प्रयत्न करू नका आणि त्या लोकांचे स्वभाव ओळखून तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा. जर ते लोकं तुम्हाला कळले असतील, की स्वार्थी किंवा मतलबी आहेत, तर अशा लोकांपासून तुम्ही आजच लांब राहा आणि स्वतःमध्ये खुश राहा. तुम्हाला जर अशा लोकांचा जर अ, अनुभव आला असेल, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, की ताई माझ्यासोबत असा अनुभव झाला होता. मी लोकांना कितीही मदत केली किंवा कितीही प्रेमाने चांगलं बोलायचा प्रयत्न केला, तरी लोकं ते माझा फायदाच घेतात. तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच कळलं असेल, की स्वार्थी किंवा मतलबी लोकं तुमच्यासोबत वागत असतील किंवा तुम्हाला मनस्ताप, दुःख द्यायचा प्रयत्न करत असतील, स्वतःचा स्वार्थ जर साधून घ्यायचा प्रयत्न करत असतील, तर अशा लोकांसोबत तुम्हाला कसे वागायचे आहे, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच कळलं असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.